केलंय, आमदार म्हणून काम केलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी लालबाग परळ भागामध्ये अपार कष्ट घेतले आणि आज दगडूदादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने आपला लालबागचा राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे आणि आपलं गणेश गल्ली नाही का मुंबईचा राजाचा आशीर्वाद देखील शिवसेनेला मिळाला आहे दगडूदादांच्या इकडे येण्यामुळे। त्याचा मला अभिमान आहे, आनंद आहे, समाधान आहे। दगडूदादांचं नेतृत्व बघितलं तर दगडासारखं कणखर आणि मजबूत आहे ना, मजबूत नावाप्रमाणे। आणि दगडूदादा हे शिवसेनेच्या खरं म्हणजे मुंबईतल्या शिवसेनेच्या पायाचे दगड आहेत, पायाचा दगड आहे। पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते आणि असे पायाचे दगड शिवसेनेला मजबूत करत होते। बाळासाहेबांनी हेरलेली माणसं शिवसेना पुढे घेऊन जात होते, परंतु त्याचं मोल आताचे उबाटा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात याचा विचारही करत नाहीत। गेला की तो कचरा अशा प्रकारचं त्याला दूषण देऊन बदनाम करून मोकळे होतात। अशाने पक्ष मोठा होत नाही। पक्ष मोठा करायला ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या, जेल भोगले, किती वर्ष जेलात होते तुम्ही? 3.5 वर्ष। 3.5 वर्ष ज्या कार्यकर्त्यांना जेल भोगलं शिवसेनेसाठी, पक्षासाठी, त्यांची अवहेलना करणं हे फारच दुर्दैवी आहे। माझ्यासारखा कार्यकर्ताही आपल्या समोर उभा आहे आणि तेव्हाही काय घडले या महाराष्ट्रात, 2019ला काय घडले या महाराष्ट्रात तेही महाराष्ट्राने पाहिलं आणि 2022ला काय घडलं तेही या महाराष्ट्राने पाहिलं। पण 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं नाही, परंतु 2022च्या उठावाला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं आणि म्हणून दादा झालेली 2024ची लोकसभा आणि झालेली विधानसभा यामध्ये जनतेने कौल दिला आणि आपण 80 जागा लढवून 60 आमदार निवडून आणले। जनतेने कौल दिला, जनतेने आपला निर्णय स्वीकारला, कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला निर्णय आम्ही घेतला। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, बाळासाहेब अशा दगडूदादांसारख्या कार्यकर्त्याला, सहकार्याला सवंगडी समजायचे, परंतु आताचे जी लोक आहेत ती सवंगड्याला घरगडी समजायला लागले। मालक आणि नोकर हा भेद सुरू झाला। तिथेच या ठिकाणी आजची परिस्थिती निर्माण झाली। याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन त्या लोकांनी केलं पाहिजे। बेळगावच्या लढ्यामध्ये पण दगडूदादा होते ना तुम्ही, आणि मी पण होतो तिकडे दुसऱ्या तुकडीत। तुम्ही मला वाटतं भुजबळ साहेबांच्या बरोबर होते आणि आम्ही दुसऱ्या तुकडीत होतो। आणि असे लोक तुरुंगवास शिवसेनेसाठी
आंदोलनासाठी या सर्वसामान्य मराठी माणसासाठी असे अनेक लढे दिले.